झी 24 तास एक पाऊल पुढे। कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर आजपर्यंत अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली। आता असाच एक सेलिब्रिटी केबीसीच्या सेटवर हजर झाला आणि त्याने प्रश्नोत्तरांचा खेळ खेळत वातावरण अगदी सुरेल केलं। पाहूया कोण आहे हा सेलिब्रिटी। पर पता नहीं किस तरफ बढ़ूं, हाथ में तो मेरे तलवार है, पर पता नहीं कि किससे लड़ूं, अपने भी तो दिल में है सरफरोशी और आंखों में है आंधी, पर जलाने को फिर रंग है यहाँ और ना बुझाने को गांधी। तो अपने भी गायक, संगीतकार, दिग्दर्शक अशी ओळख असलेला अवधूत गुप्ते कोण होईल मराठी करोडपतीच्या सेटवर प्रश्नोत्तरांचा खेळ खेळण्यासाठी हजर झाला आणि पहिल्याच प्रश्नाला त्याची बोलती बंद झाली। तू सिनेमातला माणूस हो, पण ते असं मला कळलं सैफ अली खान आणि करीना कपूर काहीतरी वाटतं ते काय असं तुला तुझं नाव सल्पा असं चाललेलं। माझ्या बायकोने मला विचारलं घरी कोण येणार आहे जेवायला, अगं सल्पा येणार सचिन आणि जल्पा आहे। मग ज्यांनी कोणी ही कल्पना मांडली त्यांनी काय क्रमही ठेवला नाही की ज्या आधी मुलीचं नाव पहिलं घेतलं पाहिजे, म्हणजे मी आज कोण घरी येणार आहे जस्ट जेवायला जल्पा आणि सचिन दोघं जण येणार असं काय क्रम पण नाही आहे। म्हणजे एखाद्याच्या मनात आलं म्हणजे असं अरे आहे की असं काय करतो जाऊ सैफ करीना सैफीना सैफ का नाही झालं असंही का नाही असंही मराठीतले अमिताभ बच्चन म्हणजे सचिन खेडेकर त्याचा अँकरिंग करतायत, तर मला देखील उत्सुकता होती की हा फील काय असतो। असं वाटायचं की कदाचित आपण जाऊन बसल्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारले गेले तर उत्तरे येतील न येतील काय एवढं पोटात गोळा येणार नाही असं वाटलं होतं, पण जे खरोखर त्या सीटला हॉट सीट का म्हणतात ते तिथे बसल्यानंतर कळतं, कारण त्या हॉट सीटवर बसल्यानंतर घाम फुटायला लागतो। तर माझं देखील तसंच झालं आणि मला पहिलाच प्रश्न जो आला तो इतका माझ्या नावडीच्या विषयावरचा आला की नवरा बायकोंची नावं एकमेकांना मिक्स करून ते लोक जे काय एकमेकांना हाक मारतात ब्रँजेलिना सैफीना, तर हे जे मला काही विशेष पटत पण नाही आणि आवडत पण नाही, तर असा प्रश्न मला विचारला। पण आज कळलं की तो देखील जनरल नॉलेजचा एक भाग आहे, त्यामुळे ह्यापुढे जनरल नॉलेज जमा करताना ते डोक्यात ठेवणार। पण तरीही जिद्दीने खेळत अवधूतने 3,20,000 पर्यंतचा टप्पा गाठला। त्याचा हा सारा खटाटोप होता तो स्वयं या माझ्या मुलगी त्याची फार मोठी फॅन आहे त्याच्या गाण्यांची आणि त्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे कॉन्टॅक्ट केला। त्याने 2 कार्यक्रम केले, 2011 साली एक केला, 2013 आता फेब्रुवारीमध्ये आमच्या संस्थेसाठी पुन्हा एक कार्यक्रम केला। दोन्ही कार्यक्रम खूप यशस्वी होते। त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन केलाय आणि वेळोवेळी आम्हाला आमच्या संस्थेला जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते तो धावून येतो, अगदी देवदूतासारखा। प्रत्येक माणसाला सामाजिक भान असायला हवं आणि ह्या सगळ्या आपल्या हे कर्तव्य आहे आपलं, आणि जर का तुम्ही अशा प्रकारची आपली कर्तव्य पूर्ण करत असाल तर नशीब देव हे तुमची साथ देतं असं मला वाटतं। तर त्यासाठी हे मी जे काय करतो हे माझ्या स्वतःच्या स्वार्थापोटीच करतो, ह्यामध्ये कुठलाही परमार्थ नसतो। त्यामुळे स्वयं ही संस्था एक चांगल्या प्रकारची तिची वाटचाल चालू आहे। अनेक सेलिब्रल पाल्सी मुलांना स्वयंच्या माध्यमातून मदत होती आहे, त्यांची दुःख कमी होत आहेत आणि त्यातला माझा एक खारीचा वाटा याचा मला आनंद आहे। या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला आणखी रंगत आली ती अवधूतने मध्ये मध्ये सादर केलेल्या गाण्यांमुळे। पावसाची वाट बघण्या आता काही 4 वेदांपैकी सर्वात प्राचीन वेद एकूणच धमाल मजा मस्ती करत अवधूतने कार्यक्रमात रंगत तर आणलीच, पण एका सामाजिक कार्यालाही त्याने मदतीचा हात दिला। हे निश्चितच कौतुकास्पद आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।